अमेझिंग अमेझिंग, खूपच छान. तो महाभारत म्हटलं म्हणजे खरंच खूप अशा जुन्या आठवणी डोळ्यासमोर येतात. म्हणजे अजूनही आठवतं 9 वाजता सकाळी रविवारी दूरदर्शनवर महाभारत असायचं. आणि हां 9 वाजता तर मला आठवतं माझी ड्युटी असायची ब्रेड आणायची. म्हणजे आमचा ब्रेकफास्ट असा तो नाश्ता ठरलेला असायचा. घरचं लोणी, ब्रेड, कॉफी, चहा आणि महाभारत असं एक तो पेत असायचा काम ठरलेला. सो अमेझिंग, खूपच छान. परत एकदा टाळ्या सगळ्यांसाठी. थँक्यू. हॅलो. आपण या नाटकाचे लीड विक्रमजीत शशांक स्टेजवर बोलूया. नाटकाचे लीड डायरेक्टर विक्रमजीत आणि शशांक यांना स्टेजवरती बोलवतोय. शशांक. शशांक हां एक मिनिट. एक आहे विक्रमजी ओव्हर टीम. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. कसा वाटला परफॉर्मन्स मुलांचा? सो पुन्हा एकदा टाळ्या आपल्या रायझिंग स्टार मुलांना. सो धन्यवाद. या वर्षीच्या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळेला आपल्या नाटकात 44 मुलं होती आणि त्या मुलांना वयाप्रमाणे त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना त्यांचं पात्र असाइन करायचं. प्लस त्यांना त्यांचं महाभारत हे एका संक्षिप्त रूपात सादर करायचं. हे महत्त्वाचं आणि अवघड काम अपर्णा पोदार यांनी केलं आहे. तर त्यांना सगळ्यांनी टाळा. आणि आता मी या नाटकामध्ये तुम्ही बघितलं तर पडद्या मागे केवढी गडबड चालू होती राईट. तर आता मी सगळ्या व्हॉलेंटियर्सना आता स्टेजवर बोलवणार आहे. सर्वात पहिलं मी बोलवतो आहे प्रॉप्स मंडळी ना. बिकॉज तुम्ही बघितलं महाभारताचं प्रत्येक कॅरेक्टरला जस्टिस करायचं म्हणजे खूप मोठं काम आहे राईट. सो पहिलं मी प्रॉप्स टीमला बोलवतो. नेहा चिमोटे. आणि दुसरं या सगळ्या प्रॉप्सनी यायचं वरती स्टेजवर. प्रॉप्स टीम. सो नेहा चिमोटे, रसिका पूर्ण, चैतन्य पाठक आणि नम्रता. Just to add what Shashank just mentioned, जेवढी मेहनत हे प्रॉप्स आणि हे सगळ्या गोष्टींना लागते. म्हणजे जेवढी मेहनत मुलांनी केली आहे, बाकीच्या पॅरेंट्सनी केली आहे, आय थिंक एकाकडून जास्तच ह्या 4 मंडळींनी केली आहे. तर बिग राऊंड ऑफ अप्लॉज. सगळे पॅरेंट्स व्हॉलंटियर्स पण सपोर्ट करायचे. बट मेन आयडिया अँड ड्रिव्हन बाय ऑल 4 ऑफ देम. अँड बिग राऊंड ऑफ अप्लॉज फॉर. आणि या प्रॉप्समध्ये एक स्पेशल इफेक्ट्स आणलाय. तुम्ही बघितला रथ, कृष्णाचा रथ, झोपडी किंवा अर्जुन. सगळे वेपन्स यज्ञ विथ स्पेशल इफेक्ट अँड लाईट. व्हेरी गुड. आणि बारक्या गोष्टी जेवढ्या त्यांनी ऑब्झर्व करून किंवा जास्त अजून कसं उठावर करता येईल सगळ्या गोष्टी खूप छान केल्या. आणि अभिमंत्रीचं चक्र बघितलं तुम्ही, सीन आवडलं सगळ्यांना. ओके, नेक्स्ट टीम बोलवतोय मी. लाईनअप टीम. लाईनअप व्हॉलेंटियर अनूप गडवे, प्रियल चिंद्रधर, मयुरा वाघ, आदिती कारंजकर, गौरी मोरजकर आणि स्वरूपा भावसार. सगळ्यांनी स्टेजवर या.
लाईनअप टीम आता आपल्या पूर्ण नाटकात 44 मुलं होती, तर या सगळ्यांना लाईनमध्ये सोडायचं. प्रत्येक सीननंतर एका कॅरेक्टरला 2-2 पात्र आहेत, राईट? म्हणजे एका मुलाला 2-2 पात्र आहेत, तर त्यांचं कॉस्ट्यूम चेंज करायचं आणि त्यांना व्यवस्थित लाईनमध्ये पाठवायचं. याचं काम लाईनअप टीमने केलं आहे. 2 तास काय झालं. गौरी मोरसे. Especially with the little kids, it was really difficult to manage. So big round of applause once again for all the line staff. Thank you very much. पुढची आहे म्युझिक टीम. सचिन पिसाळ, स्मिता पिसाळ आणि शिरीष माने. तुम्ही जेव्हा नाटक बघितलं तेव्हा महाभारताचं जुनी सिरियल आठवली, राईट? एक्झॅक्टली जेवढं प्रो लेवलचं म्युझिक त्यांनी दिलं होतं त्या लेवलचं म्युझिक या आमच्या म्युझिशियनने दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट आहे आमचे डायरेक्टर सीन्स. तुम्ही त्यांची नावं घेतोय का? सो फर्स्ट आहे महेश वासेकर, नम्रता कदम, अमित कुलकर्णी, भावेन चव्हाण, धनंजय अर्धक, पूजा मुरुमकर, संयुक्ता शाह आणि चेतना पानसरे. सगळ्यांनी स्टेजवर या. सगळे आहेत का डायरेक्टर? चेतना, स्मिता या लोक स्टेजवर. स्मिता, पुन्हा एकदा टाळा सगळ्या व्हॉलेंटियर्ससाठी. एक फोटो द्या आमचा. थोडा आत क्लोज मध्ये या. अहो त्यांना इकडून क्लोज आतमध्ये. ओके, थोडे आतमध्ये. तुम्ही त्याला कव्हर करताय. रेडी? One second. थँक्यू. थांबा लहान मुलं पण येतील तेव्हा सगळ्यांचं. थांबा सगळ्यांनी प्लीज. अनुप नाही, एक सगळ्यांचा एक पूर्ण टीमचा पण एक फोटो काढूया आपण. सो प्लीज थांबा, मेक सम स्पेस फॉर मुलांसाठी जागा करा फक्त. तर आता मी मॅनेजमेंट कमिटी आपल्या शाळेची आहे, त्यांना मी स्टेजवरती बोलवतो गिफ्ट कार्ड्स द्यायला मुलांना. समृद्धी, पूर्वा, वैभव टेंबे आणि अपर्णा प्लीज स्टेजवरती या. आणि मी मुलांची नावं एक अनाऊन्स करतो, तर प्लीज मुलांनी मुलांनी स्टेजवरती या आणि प्लीज सगळ्या पेरेंट्सना जरा फक्त फोटोसाठी लाईनअप करायला हेल्प करा. मला लिस्ट करा. ओवी हरसोळे, सनवीर शाह, द्रव्य नारखेडे, टाळ्या चालू राहू द्या. अनय पवार, नियती पवार, किमया पडसळगीकर, कृपा आर्डक, स्पृहा माने, आरोही कुलकर्णी, आनंद चव्हाण, नील सिद्धे. आपल्याला कमी पडलं का? टाळ्या चालू द्या. विनया वसेकर, निष्ठा बनसोड, रेवा पुजारी, अद्वैत मोराजकर, आरव कदम,
साईशा पिसाळ, रिहांश कदम, थोडा शिट्ट्या वगैरे पण चालतील कोणाला येत असेल तर. गुड गुड गुड, कीप देम कमिंग. रिहांश कदम बोललो सिंगावर. ईश्वरी मोरे, विहान गुरव, सोहम पाटील, आर्योना पाठक. थँक्यू राघव. ओम पोंडे, वीरेंद्र सांगावकर, हर्ष वाघ, आरणा पुर्णे, शार्विल आर्नट, आर्या दाभोळकर, रियान पटणे, अनुषा टेंबे, अन्विका चिमोटे, सान्वी मुरमुरकर, गुड, विहान गडवे, अन्वी हिवरे, कियान चिंदरकर, विदिशा पुराणे, समीर पुराणे, स्वयं पवार, विहान पटेल, शौर्य पडसळकर, गौरी आंबोळे, त्रिशा कदम, समृद्धी माने आणि लास्ट बट नॉट लीस्ट योगिता पानसरे. गेलं पाहिजे नाटक टीम बरोबर फोटोसाठी लेखिका. Thank you, Nataku. Thank you so much for an amazing Mahabharat. Thank you so much. एक स्पेशल अनाउन्समेंट, एक गिफ्ट कार्ड्स मुलांना दिलेले आहेत, तर प्लीज सगळ्या पेरेंट्सनी त्यांच्याकडनं घ्या हातात ना, कारण इन द पास्टमध्ये ते हरवतात गिफ्ट कार्ड्स, त्याच्यामुळे स्पेशली लहान मुलांकडे. सो प्लीज घ्या पेरेंट्सनी. हो हां, आपले काका आणि बसलंय ना शेवटचे दोन फोटो असं मारलंय. सुधीर आंबेडकर, मला इथे दर दिवाळीला उभं करतात आणि सांगतात की काहीतरी सांगावं बोलावं. तर हे नाटक पाहिल्यानंतर कुठे सुरुवात करायची हे काही मला कळलं नाही. कथा जरी एकच असली महाभारताची, तरी हे नाटक दुसऱ्यांदा होत आहे असं काही वाटलं नाही. त्याचं पूर्ण श्रेय विक्रम आणि शशांक. विक्रमजीत मला म्हणाला होता हे पहिल्यांदाच असलं त्यांनी काहीतरी केलेलं आहे असं वाटलं का तुम्हाला? आणि शशांक म्हणजे वर्सटाईल पर्सन. त्याच्या गळ्यात काहीही काम द्या तो चोखपणे काम करतो. एकदा त्यांना
आणि त्यांच्या टीमने आता हे सगळ्यांची ओळख करून दिली. त्यात त्यांनी काही लोक वगळले. मी आता सांगतो कोणते. त्या मुलांचे आई वडील जे आहे पाठांतर करून घेतलं मुलांचं, ते आता एकदा त्यांना एक टाळ्या वाजवा. कधी कधी मराठी विश्व त्यांचे कार्यक्रम असतात किंवा नाटकाचे वगैरे कार्यक्रम असतात तेव्हा इथे न्यूजर्सीमध्ये इतर शाळा आहेत मराठी, त्यातले लोक भेटतात कधी कधी आणि मग बोलतो त्याच्यावर काय चाललंय, कसं चाललंय, शाळा सुरू झाली का वगैरे वगैरे. तर शाळा सुरू झाली आहे ते मला विचारलं तुमची शाळा सुरू झाली आहे. म्हटलं नाही, सध्या दिवाळीपर्यंत नाटकाची प्रॅक्टिस असते. तुम्ही करता का नाटक? हां, आम्ही त्या वसंतोत्सवासाठी करतो. किती असतात तुमच्या शाळेत नाटक? किती मुलं असतात? 8-10 मुलं असतात. त्यांनी विचारलं तुमच्या नाटकात किती असतात? मी म्हटलं 45. ते चाट पडले सगळे 45. आणि त्याचा इतिहास असा आहे, आम्ही जेव्हा अनेक वर्षापूर्वी शाळा चालू केली त्या पहिल्या दिवाळीला फक्त जेवण केलं होतं. लहान होती शाळा. दुसऱ्या वर्षी म्हटलं हे काही बरोबर नाही, आपण मुलांची शाळा आहे, त्या मुलांचा काहीतरी कार्यक्रम करायला पाहिजे. म्हणून आमच्या एका मित्रांनी 5-7 मुलांचं नाटक बसवलं. अगदी उत्कृष्ट झालं नाटक ते. मग त्याच्यानंतर अनेक मुलांच्या आईवडिलांच्या तक्रारी आल्या, आमच्या मुलांना का नाही करताय. मग आता ते नाटक कुठनं शोधून काढायचं की त्या सगळ्या मुलांना मुलं किती मुली किती आणि प्रत्येकाला किती कशा प्रकारचे डायलॉग द्यायचे वगैरे याप्रमाणे. एनिवे, तर मी सुरुवातीला छोट्या छोट्या नाटक लिहायला सुरुवात केली आणि मग ती जी प्रथा पडली आहे की सगळ्यांनी नाटकात भाग घ्यायचं, ती प्रथा अजून चालू आहे आणि अपर्णाने चालू ठेवलेली आहे. तर म्हणजे नाटकाशिवाय मला इतर लोकांनी आजचे कार्यक्रम सगळा घडवून आणला त्याच्याबद्दल एक थोडं बोलायचं आहे. या विकेंडला जरा हवामान जागा देणार होती असं वाटलं होतं, त्यामुळे गेले 2 दिवस धांदल चालली. आपली एक इव्हेंट टीम अतिशय जबरदस्त खमकी आहे. गेले 2 दिवस अनेक कॉन्फरन्स कॉल चालले होते की आता काय करायचं. आपल्या गव्हर्नरनी इमर्जन्सी डिक्लेअर केलेली. इतर आणखी काही मोठे मराठी कार्यक्रम कॅन्सल केले होते. त्या कालच्या मीटिंगमध्ये सगळे इव्हेंट टीमचे सगळे जे लोक होते त्यांनी प्रत्येकाने वेदर ॲप काढली आणि प्रत्येकाची वेदर ॲप वेगळी होती. तर मग आम्ही आता शब्द वापरतो बरोबर असेल, लघुत्तम साधारण विभाज्य आणि त्याप्रमाणे ठरवलं की करायचंच आजचा कार्यक्रम. शो मस्ट गो ऑन. म्हणून त्या इव्हेंट टीमला हे सगळे संकट त्यांनी सांभाळून आज हा कार्यक्रम घडून आला. त्यांना एक मोठा आणि इतर हे सगळे डेकोरेशन वगैरे केलेले लोक ते यांना कधीच असं समोर स्टेजवर आणून त्यांना कधी हे करत नाही. तर त्यांना इव्हेंट कमिटी ठीक आहे आणि इतरांनी ज्या सगळ्या लोकांनी मदत केलेली आहे त्यांना सुद्धा एका टाळ्या वाजवून त्यांचा आता ह्याच्यानंतर टॅलेंट शो आहे. तर मी माझं वक्तव्य पुरं करतो. आणखी कोणाला बोलायचं? थँक्यू सो मच काका.
अच्छा, आता मी काकांनी जसं म्हटलं तसं मॅनेजमेंट कमिटी, इव्हेंट कमिटीचा खूप मोठा हातभार असतो ही इव्हेंट पुल ऑफ करण्यात. सो त्यांना मी स्टेजवरती बोलवतो. समृद्धी, पूर्वा, वैभव टेपे आणि अपर्णा पोद्दार. आपल्या अपर्णा पोद्दार इज वेअरिंग मल्टिपल हॅट्स, मॅनेजमेंट कमिटी, प्रिन्सिपल आणि ऑल्सो लेखिका आपल्या आजच्या नाटकाच्या. सो बिग राऊंड ऑफ अप्लॉज फॉर देम. पूर्वा, वैभव टेपे आणि आपले आजचे व्हिडिओग्राफर आणि फोटोग्राफर ऑफिशियल, त्यांना पण मी स्टेजवरती रिक्वेस्ट करतो. दे आर ऑलवेज अनसंग हिरो बिहाइंड द स्टेज. सो भावेन आणि सायली प्लीज स्टेजवरती या. काका आणि मावशी तुम्ही पण या, एक फोटो सगळ्यांबरोबर घेऊया आपण. मी काढतो तुझा जा जा. अरे मला काम करायचं चालत जा जा रे. सायली प्लीज. अरे इट्स ओके गो. आम्ही काढतो. फोटोग्राफर डजंट वांट टू लीव द कॅमेरा. सो भावेन प्लीज. एक जोरदार टाळ्या यांच्यासाठी. आजचं इव्हेंट असल्यामुळे आपल्याला पॉसिबल झालेलं आहे. सगळ्या वेदर डिस्क्रिप्शन सगळं सांगितलं काकांनी. सो थँक्यू सो मच. ओके चला, थँक्यू सो मच. आता मी आपलं एक स्पेशल प्रोग्राम आहे त्याच्यासाठी मी माईक हँड ओव्हर करतो अपर्णाकडे. सो थँक्यू. थँक्यू. नाटक अतिशय सुंदर झालं. एक मला वाटतं कोणी बोललं नाही, यावेळेला खूप छोटा वेळ खूप कमी होती, 1.5 महिने आणि 1.5 महिना होता आणि 45 मुलं. सो रिअली ग्रेट जॉब. जे लिहिताना मला नुसतं घरी बसून इझी असतं, पण 45 मुलांचं एवढं स्टेजवर इतकं सुंदर नाटक घडवून आणायचं हे खूप कष्टाचं काम आहे. तर विक्रम आणि शशांक आणि द होल टीम, बिग राऊंड ऑफ अप्लॉज. ओके, तर या पुढच्या कार्यक्रमाच्या भागासाठी मी अर्चना काकेडे आणि मिलिंद देशपांडे यांना स्टेजवर आमंत्रित करते. आणि काका आणि प्रज्ञा मावशी तुम्ही सुद्धा चेअर्स हे करूया. नाही मी करतो. कारण की माझ्याकडे अजून कुठलं माझ्याकडे याचं मायक्रो कार्ड असेल. अच्छा, हे इथून मागून येतात आहे. त्यांना कुठून येतात मागून. हे आपल्या शाळेचं 40व हे शाळेचं 40वं वर्ष आहे आणि पुढच्या वर्षी आपण आपल्या शाळेची 40शी दिवाळीच्या कार्यक्रमात खूप उत्साहाने साजरी करू. आणि नॉर्थ अमेरिकामधली आपली ही लॉंगेस्ट रनिंग शाळा आहे. इतर शाळा आहेत आणि होत्या, पण इतकी लांब चालणारी शाळा एक सुद्धा नाही. आणि याची महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे सुधीर काका आणि प्रज्ञा मावशी यांनी एक अगदी साधा सोपा पण अत्यंत परिणामकारक असा शाळेचा आराखडा त्यांनी बांधून दिला आणि थोड्याफार फरकाने आजही आपण तोच यशस्वीपणे चालू ठेवू शकतोय. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला खूप सारे मराठी म्हणजे शाळेवर प्रेम करणारे, मराठी भाषेवर प्रेम करणारे आणि अमेरिकेतल्या मुलांचं मराठी शिक्षण व्हावं हा आग्रह धरणारे शिक्षक दरवर्षी मिळत गेले. आपल्याला खूप शिक्षक मिळाले आणि विशेष म्हणजे हे काम खूप वर्ष सातत्याने करणारे शिक्षक मिळाले. आणि मिलिंद देशपांडे आणि अर्चना काकेडे हे 2 खास उत्तम शिक्षक, आज त्यांचा आपण इथे कौतुक सोहळा करणार आहोत. कारण या लॉंगेस्ट रन, शाळेचा जो लॉंगेस्ट रन आहे त्याच्यामध्ये यांचं मॅरेथॉन रन इज द मेन रिझन.
आणि त्यांची खूप त्यांनी म्हणजे त्यांचे वाखाणण्यासारखे मैलाचे दगड त्यांचे पार पडलेले आहेत नुकतेच. मिलिंदने 25 वर्ष शाळेमध्ये शिकवलेले आहे. अर्चनाने 10 वर्ष प्रिन्सिपॉल म्हणून काम केलं आणि त्याहीपेक्षा जास्त वर्ष अजून शिक्षिका म्हणून काम करते आहे. एकदा खूप जोरदार टाळ्या त्या दोघांसाठी. तर मी जेव्हा 2007 मध्ये माझ्या मुली शाळेत यायला लागल्या तेव्हापासून मी यांचं निस्वार्थ आणि सातत्याने काम बघत आलेले इतकी वर्ष. मिलिंद त्याने माझ्या मुलीला पण शिकवलेलं आहे. आणि जेव्हा मी भारतामध्ये एकदा तिला घेऊन गेले होते सज्जनगडला आणि तिथे समर्थ रामदासांचं समाधी मंदिर आहे, तर तिकडे तिने मनाचे श्लोक म्हटले आणि तेव्हा मला नंतर तिची आजी काका काकू यांना सगळ्यांना खूप आनंद आणि अभिमान वाटला. आणि त्याचं श्रेय आहे मिलिंदला. कारण मिलिंद तुम्हाला जे सिनियर क्लासमध्ये आहे त्यांना माहीत असेल की तो तिथे मनाचे श्लोक शिकवतो. हे घरी आपल्याला जमणं शक्य नाही. अर्चनाबद्दल सांगायचं, तिचं एक छोटी आठवण सांगायची तर तिचं काही वर्षांपूर्वी तिला फ्रॅक्चर झाला होता आणि पूर्ण वर्षभर म्हणजे तिला खूप त्रास होता, पण तरी सुद्धा प्रिन्सिपॉल म्हणून शिक्षक म्हणून जे काम तिचं आहे त्याच्यामध्ये तिने खंड पडून दिला. सो तर डेफिनेटली या दोघांचं जे काम आहे ते बघून मला स्वतःला पण असंच काम करत राहण्याची प्रेरणा मिळते. आणि माझ्या सर्व शिक्षक मैत्रिणींना पण मला माहिती आहे की त्यांनाही त्यांची पण तशीच भावना असेल. आणि एक गोष्ट मला या त्यांचे गुणी सहचर यांचाही उल्लेख करायचा आहे. ज्योती आणि संजय आला का? संजय कुठे? संजय हॅलो. अरे संजय काकेडे बोला. इथे बस इकडे बसले. अरे उभा राहा. हा, मग ज्योती आणि संजय, मला माहितीये की तुमच्या भक्कम पाठिंब्याशिवाय ते इतकी वर्ष सातत्याने काम करू शकत नाही. सो रिअली तुमचं पण खूप कौतुक आणि आभार. संजय तर खूप ऍक्टिव्ह होता शाळेमध्ये. तो नेहमी अर्चनाला तिचं सर्टिफिकेट्स आणि मॅगझिन करायला मदत असायची त्याची. ते नाटकाचे प्रॉप्स आणि ते अगदी उत्तम आणि टिकाऊ प्रॉप्स असायचे. त्याने एकदा टाइम ट्रॅव्हलचा प्रॉप इतका सुंदर झाला होता की त्यानंतरच्या पुढच्या 2 वर्षात सुद्धा मग मी नाटकात टाइम ट्रॅव्हल आणले कारण प्रॉप छान होता. सो रिअली खूप खूप कौतुक तुमचं सुद्धा. आणि पुन्हा एकदा मिलिंद आणि अर्चना, तुमच्या या इतक्या निस्वार्थ कामासाठी रिअली तुम्ही सर्व शाळेतर्फे तुमचे आभार मानते, कृतज्ञता व्यक्त करते. आणि काका तुम्हाला मी 2 शब्द बोलून त्यांचा सत्कार करण्याची विनंती करते. माझ्या हातात मायक्रोफोन आहे तर 2 शब्दात किती शब्द ते मी ठरतो. मिलिंद, 1-2 गोष्टी मला सांगायच्या. एक म्हणजे तो सर्वात वरच्या वर्गाला शिकवतो आणि त्याची जेव्हा परीक्षा असते त्या मुलांच्या आईवडिलांना अतिशय टेन्शन येतं. कारण एक म्हणजे मुलांच्याकडनं अभ्यास करून घ्यायचा असतो आणि दुसरं म्हणजे मुलांची परीक्षा घ्यायची असते कारण पेरेंट्स घेतात ना. तर म्हणून एवढं टेन्शन येतं जरा, म्हणजे त्यामुळे तुम्हाला कल्पना येईल की याचं स्टँडर्ड किती होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला कधी कधी एप्रिल-मेमध्ये भारतात जायला लागतं आणि त्याची फ्लाईट जर सकाळी आली तर तो 10 वाजता इथे शिकवायला हजर असतो. त्याच दिवशी तेव्हा तयार होतो. मला माहिती नाही विमानात तयार होऊन जातो कारण त्याला काहीही वेळ मिळत नाही. तर हा असा खंदावी इथे माझ्याशी बसलेला आहे. अर्चनाबद्दल सांगायचं तर अर्चनाच्या कारकिर्दीत जेव्हा ती प्रिन्सिपल होती
तेव्हा या शाळेची सर्वात जास्त भरभराट झाली. ॲक्च्युली ती जेव्हा प्रिन्सिपल झाली तेव्हा घरोघरी शाळा भरत होत्या. कारण पहिले काही वर्ष आमच्या घरी होती, आमचं घर लहान पडायला लागलं. मग एक वर्ष लायब्ररीमध्ये गेलो. इथं जमलं असतं, पण त्यांची तक्रार झाली की आईवडील फार तिथे घेऊन टाकतात, म्हणून तिथं जमलं नाही. मग त्यानंतर ज्या लोकांची मोठी घरं होती त्यांच्या अशी घरोघरी शाळा भरायला लागली. तेव्हा मी एकदा सहज विचारलं मुलांना की या मराठी शाळेबद्दल सर्वात काय आवडतं. तर त्यांनी सांगितलं स्नॅक जो क्लासनंतर तो मिळतो तो. तर आता प्रत्येक लोकांची घरं सुद्धा लहान पडायला लागली आणि मुलं इथे वाढली. म्हणून तिथे 46वरचं जे देऊळ होतं, आणखी जवळ घेऊ. हां, रोड 46वरचं जे देऊळ होतं तिथे जागा विकत घेतली. मला काळजी वाटायला लागली, कारण तिथे काही रोज स्नॅक मिळणार नव्हता. अर्चना म्हणाली काही काळजी नका करू, व्यवस्थित होईल. आणि तिने ते सगळं कोविडच्या थ्रू नंतर हे देवळात हे करायचं त्याचे सगळे निगोशिएशन्स करून त्यावेळेला किती काही 4 किंवा 5 टीचर्स होते ना. आणि त्याच्यानंतर मुलं वाढली, टीचर्स वाढले आणि ॲक्च्युली त्यांनी सगळे जे व्यवहार आहेत ते फार सुरळीत जसं स्ट्रीमलाईन करून ॲडमिशन्स काय म्हणतात इतर व्हॉलंटियर्स. कारण आमच्या घरी मुलं यायची तेव्हा आम्ही बघायचो की सगळं गेल्यानंतर कुठल्या क्लॉजेटमध्ये वगैरे कोणी राहिलं नाही म्हणून. पण तिने मग ते अशी प्रथा काढली की ते लिस्ट ठेवायची, कोणी आले त्यांची नोंद करायची, कोणी जात आहे त्यांची नोंद करायची. आणि ते असं सगळं पुष्कळ फॉर्मलाईज केलं आणि ती प्रथा अजून पुष्कळ चालू आहे. तेव्हा तिचे जेवढे आभार मानू तेवढे कमीच आहे. अच्छा ना. दोन शब्द सांगितले. आणि शाळेचे सिनियर विद्यार्थी त्यांच्याकडनं एक छोटीशी भेट. व्हेरी नाईस. ऑफच करू. हे डार्क आहे पण Thank you for everything throughout the years. अगं हां
हा फोटो फोटो जवळ या, जवळ. तयार करण्यात अपर्णाने भयंकर मेहनत घेतलेली आहे. सगळे फोटो गोळा करून आणि म्हटलं फ्लॅग देण्यापेक्षा हे जास्त लक्षात राहील, नाही तर फ्लॅग पडून राहते. ताई ताई खूपच छान कल्पना. थँक्यू सो मच मिलिंद काका आणि तुझ्या पण अर्चना. मीच वाचू. माझी परीक्षा घेत आहेत, मला मराठी वाचता येतं की नाही. तर सांगा बरोबर आहे का. अर्चना काकेटे यांना 10 वर्ष मराठी शाळा मुख्याध्यापिका पदावर निस्वार्थ कार्याबद्दल कृतज्ञता. मिलिंद देशपांडे यांना 25 वर्ष मराठी शाळा शिक्षक म्हणून केलेल्या निस्वार्थ कार्याबद्दल कृतज्ञता. थँक्यू. आणि आता प्लीज दोघांना तुमचं थोडं मनोगत काही 2 शब्द दोघांनी बोला. क्लासला खूपच समज लावलं थँक्यू. आपण राघव मागे. सगळ्या शाळेत Yeah. I was very paid. I was discussed at this very. सुरुवात म्हणजे अशी करतो की 25 वर्ष जरी मी इथं शाळेमध्ये काम केलं असलं तरी सुधीर दादांनी आणि भटनाताईंनी जे 40 वर्ष जवळजवळ आता काम करतात त्यांच्यामुळेच थोडी प्रेरणा आम्हाला मिळाली आहे. शाळेमध्ये त्यांना थोडा प्लॅन केलं म्हणजे वेगवेगळे क्लासेस मग लहान मुलांना अक्षर ओळख नंतर वाचता येणं किंवा हे नाटकाची कल्पना इतकी सुंदर आहे की लहान मुलांना स्टेजवर येऊन बोलता येणं आणि वाक्य बोलता येणं हे जे महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांना कॉन्फिडन्स येतो आणि महत्त्वाचं म्हणजे आईवडिलांची एकमेकांची भेट होती. हे नंतर आता शाळेमध्ये आपण एखादा दिवस म्हणजे आठवड्यातून जरी ती भेटतो पण सगळ्यांच्या ओळखी होत नाही. पण हे नाटक केल्यामुळे 2-3 म्हणजे सुरुवातीला सगळ्यांच्या ज्या ओळखी होतात ते अतिशय महत्त्वाचं आहे. हाय स्पीडवर मला आता 1999 साली आम्हाला शाळेबद्दल कल्पना आली. त्यावेळी आम्ही चौकशी केली आणि सुधीरांना फोन केला होता की आमचा मुलगा 7 वर्षाचा आहे, त्याला शाळेत घेणार का. कारण त्यावेळेला विशेष मराठी लोकही इथं नव्हते, लहान मुलंही नव्हती. त्या मुलांना बोलायचं आणि त्यांना आपल्या मराठी संस्कृतीची कल्पना कशी यावी ह्याचा आमचा डोक्यात विचार होता. मी सुधीरांना फोन केला आणि ते म्हणजे की मुलगा 8 वर्षाचा आहे का, त्याशिवाय मी त्याला घेत नाही. मग 1 वर्ष आम्ही वाट बघितली आणि मग 2000 साली त्याला शाळेमध्ये ॲडमिट केलं. त्याच्यापासून आमच्या शाळेबद्दलचा हा ऋणानुभव सुरू झाला. आता बघता बघता 25 वर्ष गेली. हळूहळू मी शाळेत शिकवायला सुरुवात केली आणि दरवर्षी आता शिकवायचं का नाही असा विचार मनात येतो. पण शाळा एकदम नवीन मुलं आली आणि त्यांची जी प्रगती होते, त्यांना वाचायला चांगलं यायला लागतं, त्यांचे शब्द सुधारतात, त्यांना लिहिता येतं, जास्त शब्द चांगले बोलता येतात. ही प्रगती बघितली दरवर्षी की आपल्याला वाटतं की आपण मुलांवर चांगला परिणाम करतो, पुढच्या वर्षी पुन्हा आम्ही शिकवावं. असं करत करत आता 25 वर्ष होऊन गेली आणि जेवढं जमेल तेवढं करायची इच्छा आहे.
मला आठवतं शाळा आम्ही जी सुरुवात केली तेव्हा 8-10 मुलं असायची, 2-3 वर्ग असायचे. आता बघता बघता 50-55 मुलं झाली आणि 7 वर्ग. म्हणजे शाळेची जी भरभराट होत चालली आहे ते अर्थात म्हणजे शिक्षक शिकवतात ते सगळं कबूल आहे, पण आई वडील त्याच्यामध्ये जितकं पार्टिसिपेट करतात, मुलांकडून अभ्यास करून घेतात, त्यांना व्यवस्थित शाळेत घेऊन येतात, हे सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि त्यामुळं आपल्या शाळेचा जो भरभराट होत चालली आहे ती अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि याच्यापुढं भरभराट होत राहावी याची इच्छा आहे. आपण ना ओके, मी टायमरला 1 मिनिटाहून जास्त वेळ घेणार नाही बोलते. जेव्हा कळलं की आता आपल्याला बहुतेक इथे बोलायला लागेल तेव्हा आपोआपच मनामध्ये जुने विचार यायला लागले. किती चेंज झाले, काय काय बदल झाला गेल्या 10-15 वर्षात. त्या सगळ्या गोष्टींमध्ये 2-3 गोष्टी अशा प्रकर्षाने जाणवल्या. एक म्हणजे सुधीर दादा आणि प्रज्ञाताईंनी या शाळेचा जो भक्कम पाया तयार केलाय तो, आणि दुसरं आज सुद्धा त्यांचं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन आणि हेल्प. कधी पण आपल्याला काही प्रश्न पडला, आता काय करावं, त्यांना फोन करायचा, उत्तरं लगेच तयार असतातच आपल्याला. म्हणजे प्रश्न कसे सुटून जातात काही म्हणजे ती काळजीच नको. ते एक. आणि दुसरं सगळ्या पालकांचं आणि टीचर्सचं कायमचं सहकार्य. जेव्हा मध्यंतरी जाणवलं की आपल्याला शाळा मोठी होती, आपल्याला अजून टीचर्स लागतील वगैरे, सहज विचारावं आणि संजोत, अपर्णा, वर्षा, हो नक्की काही हरकत नाही. तर निदान संजोत आणि अपर्णा शाळेत ॲक्टिव्ह तरी, म्हणजे त्यांची मुलं शाळेत होती, मॅनेजमेंट टीममध्ये होत्या, देवर ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व. पण वर्षा माझी पालक, माझी शिक्षक, पण तयार लगेच आणि कंटिन्यू टू हेल्प. तसंच मध्यंतरी नाटक करायची म्हणजे नेहमीचे आपल्या मिळत नव्हते. शमिता नाईक नाही आता इथे, ती तयार झाली की हो मी करते, नाटकात खंड नाही पडू दिला. ते सगळ्यांच्या सहकार्याशिवाय काही हे होणं शक्यच नाही. आणि आपल्याला कधी बदल करायला लागले, नॉट बिकॉज वी वॉन्टेड. फॉर एक्झाम्पल कोविड, ऑनलाईन जायला लागलं, ऑनलाईन क्लासेस करतात, शाळेत होत आहेत, शाळेत म्हणजे आपले रेग्युलर, सो दॅट वॉज ओके. पण आपण ऑनलाईन दिवाळी प्रोग्राम केले, ऑनलाईन पिकनिक केली. हे सगळं आपल्या शाळेच्या म्हणजे सगळ्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या सहकार्याशिवाय हे काही होणं शक्यच नाही. तर विथ दिस आणि माझ्या शाळेत इन्व्हॉल्वमेंट, मला एवढा मोठा फायदा झाला आहे. माझी दोघंही मुलं मराठी भाषा आणि मराठी संस्कृती ह्याच्यातली त्यांची जी आवड आहे ती जोपासली गेली फुल्ली थँक्स टू आपली शाळा. एवढं जेव्हा मला त्याचा फायदा झाला तर मी थोडंसं काम केलं आपल्या शाळेसाठी. दॅट्स ओके राईट. सो विथ दिस I hope I finish in 1 hour, 1 minute. तर आपल्या शाळेची अशीच भरभराट होत राहू दे, मोठी म्हणजे अजून कितीतरी वर्ष चालू राहू देत, ही मनापासून सदिच्छा. आणि हे सॉरी मी सगळ्यांचे आभार मानले, फक्त एक विसरले. माझे स्वतःचं नवरा कुटुंब त्याच्या मदतीशिवाय किंवा पाठिंब्याशिवाय हे काही जमलं असतं असं वाटत नाही. सो सगळ्यांना आभारी. थँक्यू. आय हँड ओव्हर टू. हो थँक्यू अगेन. पुन्हा एकदा धन्यवाद मिलिंद काका, अर्चना मावशी, सुधीर काका, प्रज्ञा मावशी, आपण आणि सगळ्या आपल्या टीचर्सना तुम्ही भेटलात त्यांना. ते आपल्या शाळेचे खरंच बॅकबोन आहेत, त्यामुळे त्यांना खूप खूप धन्यवाद. त्याच्याबद्दल एक शाळेबद्दल अनाऊन्समेंट्स काही मी करतो. म्हणजे आपली शाळा 2 नोव्हेंबरला चालू होणार आहे. तर आणि यावर्षी शाळेला नवीन व्हेन्यू आहे आपण व्रजधाम टेम्पल जे आहे चांद पॅलेसच्या जवळ, तिकडे आपली शाळा असणार आहे, स्वामीनारायणमध्ये नसणार आहे.
सो प्लीज तुम्ही हा व्हॅल्यू चेंज नोट करा. म्हणजे ऑफकोर्स न्यू फॅमिलीजसाठी तर काही चेंज नाही आहे, पण बाकी एक्झिस्टिंग फॅमिलीज बऱ्याच आहेत ऑब्विसली, त्यांनी नोट करा हा चेंज. अगेन आता आपण टॅलेंट शोकडे वळणार आहोत. आपण दरवर्षी